नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय 15.4 एरिया लेसन क्लास 8 साठी। या आधीचे 15.1, 15.2, 15.3 च्या जे एक्सरसाइज आहेत किंवा प्रॅक्टिस सेट आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। तर आता बघूया आपण 15.4 एरिया लेसन आणि आजचा जो एरिया आहे तो आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल कसा काढायचा तो आज आपण बघणार आहे। पण त्याआधी अजून एक सांगायचंय मला की एरिया ऑफ ट्रायंगल्स म्हणजे याचे जे फॉर्म्युलेज आहेत आणि ते फॉर्म्युले म्हणजे ट्रायंगल्स वरून बाकीचे फॉर्म्युले कसे तयार करायचे त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युलेज कसे लक्षात ठेवायचे किंवा कसे तयार करायचे हे तुम्हाला नक्की समजेल। तर आता बघतोय आपण की एरिया ऑफ अ ट्रायंगल हा एरिया ऑफ अ ट्रायंगल कसा काढायचा किंवा एरिया ऑफ अ ट्रायंगल साठी कोणकोणते सूत्र किंवा कुठकुठले फॉर्म्युलेज आहेत ते आपण बघणार आहे। क्वेश्चन पहिला यामधला तर बघा, साइड ऑफ अ ट्रायंगल्स आर, तर फर्स्ट साइड दिलेली आहे 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर। फाइंड इट्स एरिया, म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, साइड्स ट्रायंगलच्या 3 साइड्स दिलेले आहेत आणि त्या साइड्स वरून तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचे। पण एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, तर एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला आहे। तर हा फॉर्म्युला इथं लागू होणार नाही आपल्याला, तर इथं जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो साइडचा फॉर्म्युला यूज करणार आहे आणि तो आहे हिरोन्स फॉर्म्युला। आणि तो हिरोन्स फॉर्म्युला कसा वापरायचा तो आपण आता बघणार आहे। तर बघा, पहिल्यांदा जे साइड्स दिलेले आहेत त्या साइड्स आपण गिवन मध्ये राईट करणार आहे। गिवन आपल्याला काय दिलेले आहे बघा, a इज इक्वल्स टू 45 सेंटीमीटर, b इज इक्वल्स टू 39 सेंटीमीटर अँड c इज इक्वल्स टू काय आपल्याला 42 सेंटीमीटर। a b आणि c म्हणजेच काय, तर ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत, ज्या बाजू म्हणतो आपण मराठीत त्यांना। तर यासाठी आपल्याला काय काढून घ्यायला लागणार आहे बघा, तर सेमी पेरिमीटरचा जो फॉर्म्युला आहे तो फाइंड करायला लागणार आहे। तर सेमी पेरिमीटर इज इक्वल्स टू एस कन्सिडर करू आपण आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे a प्लस बी प्लस सी, म्हणजे तिन्ही साइडची बेरीज डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला 2 करायचंय। म्हणजेच आता a प्लस बी प्लस सी म्हणजेच काय असणार आहे आपलं, तर 45 प्लस 39 आणि प्लस काय असणार आहे आपले 42 अपॉन काय येणार आहे इथं 2 येणार आहे। आता या 3 नंबर्स आहेत, त्या तिन्ही नंबरचे आपल्याला ऍडिशन करायचे। आता ऍडिशन करून आन्सर काय येणार आहे बघा, 5 प्लस 9 14 झाले, 14 प्लस 2 म्हणजे 16 झाले, कॅरी ओव्हर आले, 3 प्लस 4 7 प्लस 1 8, 8 प्लस 4 म्हणजे 12 आले अपॉन 2, म्हणजेच एस इज इक्वल्स टू बघा, आडवा भागाकार कसा करायचा आहे त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। इथं 2 6 जा 12 आणि 2 3 जा 6, म्हणजे एस ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आलेली आहे आपली 63 आलेली आहे। आता इथं आपल्याला काय करायचंय, तर एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। तर एरियाचा फॉर्म्युला काय आहे बघा, तर a इंटू a इज इक्वल्स टू एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी, आणि इथं काय नसतं ब्रॅकेट्स असतात, त्यावेळेला त्या 2 ब्रॅकेटच्या मध्ये काय असतं तर मल्टिप्लिकेशनचं साइन असतं। तर आता ह्यामध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत आपल्या त्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायचे आहेत। म्हणजेच बघा, एस ची व्हॅल्यू जी आपण फाइंड आउट केली होती जी होती 63, ती इथं घेतलेली आहे आपण 63 इंटू एस म्हणजे परत आपल्याला 63 मायनस ए किती आहे आपल्याला 45 आहे, त्यामुळे इथं आपण 45 लिहिलेले आहेत इंटू 63 एस मायनस बी आहे म्हणून एस ची व्हॅल्यू 63 घेतली, मायनस बी ची व्हॅल्यू आपल्याला 39 आहे म्हणून इथं 39 घेतलेले आहेत, आणि इंटू परत 63 मायनस सी ची व्हॅल्यू 42 आहे, त्यामुळे इथं परत आपण काय लिहिलेलं आहे 42 लिहिलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, हे ब्रॅकेट्स फर्स्ट सॉल्व्ह करून घ्यायचे, म्हणजे बॉडोमॉसचा रूल यूज करायचा आहे आणि बॉडोमॉसचा कसा रूल यूज करायचा त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। तर बघा, फर्स्ट मी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतले, म्हणजे हे 63 तसेच राहिलेले आहेत इंटू 63 मायनस 45, 13 मायनस 5 म्हणजे किती राहिले 8 राहिले, कॅरी ओव्हर दिले, 6 मधून 5 गेले 1, 18 राहिलेले तिथं, 63 मधून 39 गेले, 13 मधून 9 गेले 4 राहिले, कॅरी ओव्हर दिला, 6 मधून 4 गेले 2 राहिलेले तिथं, आणि इथं बघा 63 मायनस 42, 3 मायनस 2 1 आलेले आहे, 6 मायनस 4 2 आलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, जर मोठ्या नंबरची जर फॅक्टरायझेशन करता येत असेल तर मोठ्या नंबरची फॅक्टरायझेशन करायचे, अदरवाइज प्राईम नंबर फॅक्टरायझेशन केले तरीही चालतात, आणि फॅक्टरायझेशन कसे करायचे त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। आता मी इथे डायरेक्ट फॅक्टरायझेशन करतेय। डायरेक्ट फॅक्टरायझेशन म्हणजे बघा, आता जर 63 हा नंबर घेतला तर 63 चा नंबर बघा काय होतो, 3 3 जा 9 होतात आणि 9 7 जा 63,
18 नंबर घेतला तर 18 बघा 2 3 जा 6 होतात आणि 6 3 जा परत किती होतात आपले 18 होतात. 24 चे फॅक्टर घेतले तर 2 जा 4 झाले, 2 जा 4 आलेले आहेत आणि 4 6 जा 24 म्हणजेच 2 into 3 घेऊ शकतो ऐवजी आणि 27 म्हणजेच काय असणार आहे आपले 3 7 जा 27. आता एक काम करायचं आपल्याला, ज्या पेअर्स आहेत टेकिंग स्क्वेअर रूट काढायचंय आणि टेकिंग स्क्वेअर रूट कसा काढायचा याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. पण याआधी बघा इथं आपल्याला काय करायचे, प्रत्येकी नंबरचे 2 चे ग्रुप्स करायचे आणि त्या दोन ग्रुप्स मधला एक नंबर बाहेर काढायचा आहे. बाहेर का निघणार, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतं कॅन्सल होतं. म्हणून आपण काय करणार आहे बघा, ह्या 3 मधला एक 3 आपल्याला काय निघणार आहे बाहेर निघणार आहे. हा 7 आहे, इथे एक 7 आहे, त्यामुळे इथला एक 7 बाहेर काढलेला आहे आपण. नेक्स्ट बघा 2 म्हणजे इथे एक 2 बाहेर काढलेलं आहे इंटू ह्या 3 मधला एक 3 बाहेर काढलेलं आहे. नेक्स्ट 2 into 2 आहे, त्यामुळे परत एक 2 बाहेर आलेला आहे आणि 3 into 3 आहे म्हणून इथं पण काय आलेलं आहे आपला एक 3 बाहेर आलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, ह्या सगळ्या नंबरची आपल्याला काय करायचे मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर आता मल्टिप्लिकेशन करताना काय होईल बघा, 7 3 जा 21 आलेले आहे, 3 2 जा 6 आलेले आहे, 6 2 जा 12 झालेले आहेत आणि इंटू 3 आलेले आहेत. म्हणजेच बघा परत आपण काय करू, 21 जा केले तर 12 1 जा 12, 12 2 जा 24 प्लस 1 म्हणजे 25 आलेले आहेत आणि मल्टिप्लाय बाय परत 3 आलेले आहेत. म्हणजे 3 2 जा 6 आलेले आहेत, 3 5 जा 15 कॅरी ओव्हर आलेले आहेत, 3 2 जा 6 प्लस 1 म्हणजे 7 756 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया. म्हणजेच एरिया ऑफ अ ट्रायंगल जो असणार आहे तो काय असणार आहे तर 756 स्क्वेअर सेंटीमीटर असणार आहे. नंबर 2 दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, लुक ॲट द मेजर्स shown in the adjacent figure and find the area of quadrilateral PQRS. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, फिगर दिलेली आहे आणि फिगरचा वापर करून त्यात जे गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन वापर करून आपल्याला त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. आता फिगर जर घेतली तर इथं बघा फिगर मध्ये हा क्वाड्रिलॅटरल आहे, पण क्वाड्रिलॅटरल्स मध्ये दोन टाइप्स ऑफ ट्रायंगल्स आलेले आहेत. एक आहे तो आपला राईट अँगल ट्रायंगल आहे आणि दुसरा आहे तो नॉर्मल ट्रायंगल आहे की ज्याच्या साइड्स अजिबात इक्वल नाहीयेत किंवा तो राईट अँगल ट्रायंगल पण नाहीये. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे तो आपल्याला त्याचा एरिया फाइंड करून घ्यायला लागेल आणि हा दुसरा ट्रायंगल आहे त्याचाही एरिया फाइंड करून घ्यायला लागेल आणि ते दोन्ही एरिया एकत्र करून आपल्याला काय करायला लागेल तर एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल काढायला लागेल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर जो ट्रायंगल आहे आपला, कुठला ट्रायंगल आहे आपला तर PSR घेतला आपण, PSR घेतला तर इथं बघा PS जी आहे ती काय आहे आपली हाईट आहे. म्हणजे PS इज इक्वल्स टू किती दिलेले आपल्याला 36 सेंटीमीटर दिलेले आहे आणि SR जे आहे ते काय आहे आपला बेस आहे. म्हणजे SR इज इक्वल्स टू किती दिलेले आहे आपल्याला 15 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे ह्याचा जर एरिया ऑफ अ ट्रायंगल काढला तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PSR इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. आपण काय करणार आहे बघा इथं 1/2 इंटू बेस किती आहे आपला तर 15 आहे आणि हाईट जी आहे ती किती आहे आपली 36 आहे. तर आडवा भागाकार पद्धतीने आपण डायरेक्ट भागाकार करणार आहे आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. म्हणजे इथं बघा बे के बे 16 म्हणजेच 15 गुणिले किती आलेले आहेत आपले 18 आलेले आहेत. 15 8 किती आले 20 आलेले आहेत आणि 15 1 15 म्हणजेच किती आलेले आहेत बघा 270 हा याचा काय असणार आहे एरिया असणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. आता आपल्याला काय करायचंय तर हिरोन्स फॉर्म्युल्यानी आपल्याला PQR चा एरिया फाइंड करायचा आणि हिरोन्स फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला मगाच्या गणितानुसार तिसरी साइड आपल्याला फाइंड करायला लागेल आणि जर तिसरी साइड फाइंड करायची असेल तर आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल तर PSR चा वापर करून पायथागोरस वापरायला लागेल आणि पायथागोरसचा वापर करूनच आपल्याला काय करायला लागेल तिसरी साइड फाइंड करायला लागेल. म्हणजेच बघा इथं जो यस आहे तो आहे आपला 90 अंशाचा असल्यामुळं PR ही काय झालेली आहे आपली हायपोटेनियस झाली आहे आणि जो पायथागोरस थेरम आहे तो काय सांगतो तर हायपोटेनियसचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असतो. म्हणजेच इथं काय असणार आहे PR स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. म्हणजेच इथं काय आले बघा 36 चा स्क्वेअर प्लस 15 चा
6 चा जो स्क्वेअर आहे तो आहे 1296 आहे आणि 15 चा जो स्क्वेअर आहे तो आहे 225 आहे. आता इथं आपल्याला काय करायचे तर दोघांची ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करायची म्हणजेच बघा 6 + 5 11 होतील, 9 + 3 म्हणजेच परत 12 आले, कॅरी ओव्हर आले, 3 + हे 5 झाले आणि हे काय आलेले आहे 1521 आलेले आहेत. आणि 1521 PR² = 1521 आलेले आहे. त्याचा स्क्वेअर रूट आहे तो फाइंड करताना आपल्याला काय करायला लागतं, फॅक्टरायझेशन न केला तरी चालतं किंवा तुम्हाला जर डायरेक्ट बाहेर असेल तरी बाहेर करून आन्सर्स राईट आउट केले तरी पण चालतील. आता इथं 3 ने डिवाइड होतं, 3 5 = 15, 0 राहिले, 3 7 = 21, परत एकदा 3 ने, 3 1 = 3 आलेले आहेत, 3 6 = 18 आणि 3 9 = 27, 13 13 = 169 आणि 13 1 = 13. 2 चे ग्रुप्स करायचे आहेत आणि 13 3 = 39 म्हणजेच PR = किती आपलं असणार आहे तर 39 असणार आहे. आता आपल्याला काय करायला लागेल तर हिरोन्स फॉर्म्युला यूज करायला लागेल आणि हिरोन्स फॉर्म्युला वापरायचा असेल तर परत एकदा आपल्याला काय करायला लागेल, सेमी पेरिमीटर काढायला लागेल आणि सेमी पेरिमीटर वरून परत आपण हिरोन्सचा फॉर्म्युला यूज करणार आहे. आता बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल कुठला घेतलेला आहे आपण तर PQR घेतलेला आहे. इथं आपल्याला A दिलेली आहे 56, B = 25 आणि C जी आहे ती आता आपण काढलेली आहे ती आहे 39. म्हणजेच S काय असणार आहे A + B + C/2 आलेले आहेत. म्हणजेच काय आलेले आहेत 56 + 25 + 39 आपण काय असणार आहे इथं 2 आलेले आहेत. ऍडिशन केली तर काय येणार आहे बघा, 9 + 5 14 झालेले आहेत आणि 14 + 6 म्हणजे 20 आलेले आहेत, 2 कॅरीला येणार आहेत. 5 + 2 म्हणजे 7 झालेले आहेत आणि 7 + 5 म्हणजे 12 आलेले आहेत. 120 म्हणजे ते डिवाइड करून आन्सर किती येणार आहे 60 येणार आहे. आता आपण हिरोन्स फॉर्म्युला वापरणार आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR जर घेतलं तर इथं काय असणार आहे तुमचं S × ब्रॅकेट S - A, S - B आणि S - C असणार आहे. तर बघा S किती आहे आपला तर 60 आलेलं आहे म्हणून 60 × ब्रॅकेट 60 - 56 नंतर 60 - 25 आणि 60 - 39 आलेले आहेत. तर परत एकदा आपण काय करणार आहे 60 हे तसेच राहतील इंटू 60 - 56 म्हणजे परत किती राहिले 4 राहिले, 60 - 25 म्हणजे 5 कॅरी ओव्हर 3 35 आलेले आहेत इंटू 60 - 39 म्हणजे 1 आलेले आहेत, 4 गेले तर 2 राहतात 21 आलेले आहेत. अंडर स्क्वेअर रूट मध्ये जे नंबर आलेले आहेत त्या नंबरचे आपण प्राइम फॅक्टर करणार आहे आणि प्राइम फॅक्टर करणार आहे म्हणजेच काय करणार आहे बघा इथं 60 चे फॅक्टर काय असणार आहेत आपले 2 5 = 10 आणि 10 6 = 60 म्हणजेच इथं 2 × 3 येणार आहे इंटू 4 चे फॅक्टर परत 2 × 2 येतील. नेक्स्ट आहे 35 म्हणजे 7 5 = 35 येणार आहे आणि लास्ट मध्ये किती 21 म्हणजे 7 3 = 21. आता 2 चे ग्रुप्स करून त्यातला एक नंबर म्हणजे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल करून आपण काय करणार आहे एक एक नंबर बाहेर काढणार आहे. ह्या 5 आणि ह्या 5 मधला एक 5 आलेला आहे, ह्या 3 मधला आणि ह्या 3 मधला एक 3 आलेला आहे, ह्या 2 2 मधला एक 2 बाहेर आलेला आहे आणि ह्या 7 मधला एक 7 बाहेर आलेला आहे. म्हणजेच काय होईल बघा 5 2 = 10 आलेले आहेत, इथं 3 2 = 6 आलेले आहेत आणि 6 7 = 42 आलेले आहेत म्हणजेच 420 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचंय तर टोटल एरिया काढायचंय. टोटल एरिया कशाचा काढायचंय तर क्वाड्रिलॅटरल PQRS म्हणजेच काय असणार आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PSR. म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल PSR चा जो एरिया आला होता तो किती होता 270 होता म्हणजे 270 होता आणि याचा जो होता दुसऱ्या याचा त्याचा होता 420 होता. म्हणजेच बघा 0 9 झाले इथं आणि हे 690 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. थर्ड वन आणि लास्ट क्वेश्चन बघतोय आपण. यामध्ये काय सांगितलेलं बघा सम मेजर्स आर गिवन इन द ऍडजसंट फिगर फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. म्हणजेच पूर्ण ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता फिगर जर बघितली आपण तर आपल्याला ती कॉम्प्लिकेटेड वाटतेय पण आपण जेवढी कॉम्प्लिकेटेड वाटतेय
तेवढी ती नाहीये. तर बघा फर्स्ट काय करा, इकडचं जर फिगर आपण हे केली तर इथं बघा हा आपली हाईट आहे आणि ही आपली काय आहे, बेस आहे. म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगल जर BCD घेतला तर 1/2 बेस इंटू हाईट या फॉर्म्युलेने आपण ह्याचा एरिया फाइंड करू शकतो. त्याच पद्धतीनं ABD घेतला तर इथं राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे हा आपला बेस आहे AD आणि AB हा काय आहे, हाईट आहे. त्याच्यामुळे तिथेही तोच फॉर्म्युला लागू होतोय. त्यामुळं त्या दोन्ही ट्रायंगलचे जर एरिया फाइंड केले आपण आणि दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, तर क्वाड्रिलॅटरल ABCD ची एरिया फाइंड होईल. तर बघा आपल्याला फर्स्ट आपण काय करणार आहे, तर गिव्हन मध्ये आपण फर्स्ट काय घेतलेलं आहे, तर एरिया ऑफ फर्स्ट आपण ट्रायंगल कुठला घेतलाय, तर ABD घेतला. तर ABD मध्ये अँगल A हा आपला काय आहे, तर 90 डिग्री आहे. म्हणजेच इथं बघा AD हा काय आहे, तुमचा बेस आहे. म्हणजेच B इज इक्वल्स टू 9 मीटर दिलेले आहे आणि इथं AB म्हणजे तो तुमची काय आहे, हाईट आहे. ती किती दिलेली आहे तुम्हाला, 40 सेंटीमीटर दिली आहे. म्हणजेच एरिया ऑफ अ ट्रायंगल ABD घेतला तर 1/2 बेस इंटू हाईट घेणार आहे आपण. आता इथं 1/2 बेस किती आहे तुमचा, तर 9 आहे आणि हाईट किती आहे तुमची, तर 40 आहे. म्हणून तिथं घेतलेली आहे. डिवाइड केलं तर 20 आले आणि इथं 29 जा 180 आलेले आहेत स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर असणार आहे. कारण आपल्याला दिलेले एकक आहेत ते मीटर्स मध्ये, त्यामुळे आन्सर काय असणार आहे, स्क्वेअर मीटर मध्ये येणार आहे. दुसरा जो एरिया आहे तो आपल्याला बघा, दुसरा ट्रायंगल घेतला तर ट्रायंगल BDC मध्ये, तर इथं काय येणार आहे बघा, तर DC हा काय आपला बेस आहे. तो किती दिलेला आहे, 60 दिलेला आहे, 60 मीटर दिलेला आहे. आणि जी हाईट आहे ती आहे BT हाईट आहे यामधली. म्हणजे H इज इक्वल्स टू किती दिलेले आहे, 13 मीटर दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजेच परत आपण इथं हे करू शकतो, BDC इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजेच इथे येणार आहे 1/2 बेस किती आहे, 60, हाईट किती आहे आपली 13 आहे. आता डिवाइड केलं तर डिवाइड केल्यानंतर 2 1 जा 2, 2 3 जा 2 0 जा म्हणजे 30 इंटू 13 आलेले आहेत. 13 3 जा 39 आणि हा एक 0 म्हणजे स्क्वेअर मीटर आलेले आहेत. आणि आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे तो क्वाड्रिलॅटरलचा करायचा आहे. म्हणून एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल्स टू एरिया ऑफ अ ट्रायंगल. फर्स्ट ट्रायंगल घेतला होता आपण ABD प्लस एरिया ऑफ अ ट्रायंगल दुसरा घेतला होता BCD. म्हणजे दोघांचे ऍडिशन करायचे. पहिल्याचे ऍडिशन नंबर हे आला होता एरिया 180 प्लस 390 म्हणजेच किती आलेले आहेत बघा, 007 कॅरी ओव्हर येतील आणि हे 5 म्हणजेच 570 स्क्वेअर मीटर. हा आपल्याला तो फायनल आन्सर आलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.